जय बजरंग, जय वडार. आपल्या वडार समाज महाराष्ट्र मजूर शिल्प प्रतिष्ठान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बर्ड व्हॅली उद्यान या ठिकाणी आपण जो कामगार दिन अशा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा उपक्रम योजलेला आहे, त्याबद्दल सर्व वडार समाजाचं तसंच आमचे नगरसेवक सहकारी कुशाग्र भाऊंचं आणि या प्रभागातील सर्वच राजकीय सामाजिक कार्यकर्ते सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. या समारंभाला उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केले, आपले मार्गदर्शक श्री भाऊसाहेब भोईर सर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आहेत, तसेच नगरसेविका वैशालीताई बाबर आहेत, वैशालीताई काळभोर आहेत, प्रकाश भाऊ बाबर आहेत, तसेच वाबळेताई आहेत, बाबरताई आहेत आणि आमचे मार्गदर्शक कैलास भाऊ कुठे आहेत, आमचे मित्र नितीन अण्णा आलेत. आता सर्वच वडार समाज आहे, संपूर्ण व्यासपीठ साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक त्यांचं नाव चव्हाण साहेब आहेत, कर्नल आहेत, धोत्रे साहेब, सर्वांचंच स्वागत करतो, अभिनंदन करतो. खरं तर आज दुग्ध शर्करा योग आहे, 4 मोठे दिवस आहेत. आज महाराष्ट्र दिन आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि मराठी भाषा दिवस आहे. इतका दुग्ध शर्करा योग चुकूनच येतो आणि या दिनाचं किंवा या कार्यक्रमाचं उपस्थित राहून आम्हाला जे उपस्थितांमध्ये उपस्थित राहून जे प्रयोजन करण्याचं भाग्य भेटते, त्या मुद्दा भाऊसाहेबांनी जसं सांगितलं, या मातीत जन्मलो हे आपलं भाग्य आहे. ही इतकी पवित्र माती आहे महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊसाहेबांनी सांगितलं 1 मे 1960 रोजी 135 हुतात्म्यांनी आपला जीव देऊन महाराष्ट्र स्वातंत्र्य केला. आणि महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, तर संपूर्ण देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे आणि तो नेहमीच राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती गोळा करून स्वराज्य निर्माण केले आणि आपल्या महाराष्ट्राचा सर्वांनी अख्ख्या देशामध्ये एक आदर्श घेतलेला आहे. दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र आमचा. तर दिल्लीचं तख्त राहणारा महाराष्ट्र आणि आत्ताही संपूर्ण भारतात सर्वांगीण विकासामध्ये सर्वात अग्रेसर कोण असेल तर महाराष्ट्र आहे. तर खरं आपलं सौभाग्य, आपण या मातीत जन्मलो, या मातीत आपलं कार्य करतोय. त्यामुळं महाराष्ट्र दिनाच्या तर मनापासून शुभेच्छा देतोच, पण आज कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे, ही पृथ्वी कुठल्या शेषनागाच्या डोक्यावर वसलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या तळहातावर ती प्रस्थापित आहे. त्यामुळं कामगारांमुळंच सर्व चालू आहे. मला माहिती आहे, आता शांतीनगर, बालाजीनगर येथील सर्व कामगार या ठिकाणी वडार समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. भाऊसाहेब, आमच्या भोसरी भागात बऱ्यापैकी सर्व घरं असतील या कष्टकऱ्यांनी बांधलेली आहेत. मी लहान होतो तेव्हापासून हे कष्टकरी कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, या भागांमधून येऊन इथं राहून सर्व आपल्या शहराचं विकास करण्याचं काम करत आहेत. या सर्वांना खरं तर टाळ्या वाजवून यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज मराठी भाषा दिवस पण आहे. मराठाचे बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके. संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी सांगितलं की आपली मराठी भाषा एवढी गोड आहे की ती अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर मराठी भाषेवर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे, मराठी भाषेचं जतन केलं पाहिजे आणि मराठी भाषा आपल्या संपूर्ण समाजाला अवगत कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचेही मी आपल्याला शुभेच्छा देतो. तसेच भाऊसाहेबांनी सांगितलं, आज बुद्ध पौर्णिमा आहे. जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे की त्यांनी सर्व आपलं राजपाट त्याग करून अहिंसेचा मार्ग स्वीकारला, तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मनात करुणेचा भाव आला, दयेचा भाव आला आणि त्यांनी जी तपश्चर्या केली ती संपूर्ण जगाला संदेश देणारी तपश्चर्या केली. आज जगाच्या पाठीवर भरपूर देश आहे, ती बौद्ध विचारांनी प्रेरित झालेत आणि बौद्ध अनुयायी बनलेले आहेत आणि बुद्ध धर्माचा ते प्रसार करतात किंवा बुद्ध धर्माला फॉलो करतात. आपणही त्यांचा अहिंसेचा, शांततेचा, दयाळूपणाचा आपण संदेश घेतला पाहिजे, आपल्या जीवनात तो अवलंबला पाहिजे. या सर्व दिनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि कुशाग्र भाऊला आणि या प्रभागातील सर्व नगरसेवकांना किंवा सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एवढं सुंदर उद्यान आपण या ठिकाणी जपलेलं आहे. खरं तर अशी संकल्पना करायची योजना आहे की आपल्या शहरात 203 उद्यानं आहेत. तर 203 उद्यानांमधली अशी काही निवडक उद्यानं जी 25-30 एकरची आहेत, ती काहीतरी आपण पीपी तत्वावर त्यांच्यातून आपल्याला पालिकेला
काहीतरी उत्पन्न चालू होईल आणि त्याच्या जीवावर आपली 180 190 उद्यानं ती चांगल्या प्रकारे हरित संरक्षित स्वच्छ उद्यानं आपण निर्माण करू शकू. कारण की बऱ्याच उद्यानांची अवस्था खूप वाईट आहे. आता आपल्याला इथं आल्यावर जाणवतं हे किती प्रसन्न वातावरण होतं, परंतु शहरातली जवळजवळ 50% उद्यानं ही वाईट अवस्थेत आहे. त्यांची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. कारण आपण बघत आहात आता उन्हाळा किती वाढलेला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. तर ही योजना आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शहराच्या पर्यावरणासाठी आपण अंमलात आणू आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.